नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ महासाहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा। तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, बाळासाहेब जिजाऊंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, बाळासाहेब जिजाऊंचा। तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, बाळासाहेब जिजाऊंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, बाळासाहेब जिजाऊंचा। तुमचं आमचं नातं काय? नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे काशीमीरा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी। संबंध महाराष्ट्रभर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू असताना मीरा भाईंदर शहरातील या ठिकाणी घोषणाबाजी सुरू झालेली आहे। सिंधुदुर्ग राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर संबंध महाराष्ट्र हा हादरला आहे आणि याचा प्रखर विरोध करण्याकरता मीरा भाईंदर शहरातील काशीमीरा या ठिकाणी एक जनांदोलन छेडण्यात आलेलं आहे। पाहूया या सर्व आंदोलनकाऱ्यांचं मत काय आहे, जाणून घेऊया। काय सांगाल, आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? राजमाता जिजाऊच्या वतीने आज आमचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे। आज आम्ही काशीमीरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाभिषेक घालून सरकारचं निषेध व्यक्त करत आहोत। महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची 35 फुटाची मूर्ती खाली कोसळून कंपनीला काळ्यादीत टाकून दिलं पाहिजे। शिवाजी महाराजांनी आतापर्यंत सर्व छोटे छोटे पुतळे बनवले होते आणि त्यांना सर्वात प्रथम शिवाजी महाराजांचं 35 फुटाच्या मूर्तीचं काम दिलं। त्यांची कामाची पात्रता आहे की नाही हे न बघता कसं काय त्यांना काम देण्यात आलं, त्यांना कामाची पात्रता बघून काम देण्यात आलं पाहिजे होतं। आणि त्यांनी कुठल्या उत्कृष्टाचं मटेरियल त्याला वापरण्यात आलं की ते तीन महिन्यात तर त्यांनी रेडी करून दिला पुतळा आणि ते 6 महिन्यात तो पुतळा खाली कोसळला। आतापर्यंत आपले जेवढे महाराजांचे पुतळे आहेत किंवा अदर कोणाचे आहेत तेही पुतळे आतापर्यंत खाली कोसळलेले नाहीत, पण हा पुतळा जेवढा लवकर काम करून दिलं तेवढा लवकर तो खाली कोसळलेला आहे। तर मी महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करून त्यांना सांगते की तुम्ही कुठल्या प्रकारचे काम करून घेत आहात आणि हे काम करणं बंद करा। सर, इथे लोक तुमच्या विचाराने चालत आहेत की तुम्ही काहीतरी देशाला घडवाल, महाराष्ट्र चांगलं कराल, पण तुमच्या विचाराने महाराष्ट्र चांगला होत नाहीये, त्याच्यात अजूनच खराबी होत चाललेली आहे। असं करून मी निषेध व्यक्त करते। काय सांगाल, महाराष्ट्रातील ही सर्वप्रथम आणि पहिलीच घटना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, हे महाराष्ट्र सरकारी कोसळणार आहे का, काय सांगाल? काल परवा जो पुतळा महाराजांचा कोसळला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, हा महाराष्ट्रात नव्हे तर देशातली पहिली घटना आहे। आणि 2014 साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा दिली होती, शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो नरेंद्र मोदी के साथ। आणि शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन नरेंद्र मोदींनी जी महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली, देशात सत्ता आणली आणि त्यांच्या हाताने जो पुतळ्याचं उद्घाटन झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीने ते पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं
आणि महाराष्ट्र सरकार पण त्यावेळी उपस्थित होतं आणि ह्यांच्या घाई गडबडीमुळे आणि निकृष्ट कामाच्या दर्जामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या गोष्टीचा आम्ही राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांचा पुतळा हा अचानकपणे कोसळल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानातल्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमीच्या आणि 18 पगड जातीच्या लोकांना एक प्रकारचं दुःख वाटत आहे की कुठेतरी आम्ही पण याच्यामध्ये सहभागी आहोत. कारण आम्ही हे सरकार निवडून दिलं आणि असलं भ्रष्ट सरकार जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पैसे खात असेल. आतापर्यंत आपण बघितलं हे लोक रस्त्यात पैसे खात होते, बिल्डिंग मध्ये पैसे खात होते भरपूर ठिकाणी, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात पैसे खाऊन टक्केवारी खाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांनी त्या ठिकाणी ते असो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो आणि देवेंद्र फडणवीस असो, या लोकांनी या टक्केवारीच्या चक्करमध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम निकृष्ट केलेलं आहे आणि या टक्केवारीमुळे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळलेला आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देशातल्या लोकांनी बघितलेलं आहे की हे कुठं पैसे खाऊ शकतात, कुठं नाही. आतापर्यंत एवढे किल्ले महाराष्ट्रात बनले, देशात बनले, कुठलाही किल्ला आतापर्यंत डगमगलेला नाही किंवा कोसळलेला नाही. परंतु ह्यांचा यांनी जो बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो कसा काय कोसळला, कारण ह्यांनी त्या ठिकाणी पैसे खाल्लेले आहेत आणि ह्यांचा श्राप, छत्रपती शिवाजी महाराजांचा श्राप व त्यांच्या आई राजमाता जिजाऊ महासाहेब या दोघांचा श्राप या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे सरकार या सगळ्या मंत्र्यांना लागणार आहे. आणि त्यांचा श्राप लय लांब नाही. आता या 2 महिन्याच्या ज्या निवडणुका लागतील आमदारकीच्या विधानसभेच्या, तेव्हाच त्यांना श्राप तो दिसून येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयराजे भोसले यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय भावनिक संदेश देऊ शकतो? छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या तिघांना सर्वप्रथम आम्ही मानाचा मुजरा करतो. कारण त्यांचं अस्तित्व महाराष्ट्रात आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक ठिकाणी स्मारक असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कुठली एखादी योजना असो, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी चाललेत. परंतु भाजप सरकारने ज्या प्रकारे ते पुतळ्याचं, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण कार्यक्रम केला होता, पुतळा पडला, तर आमची विनंती आहे छत्रपती उदयनराजे भोसलेंना, संभाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी तात्काळ या ठिकाणी आक्रमकता दाखवून यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन पेटवलं पाहिजे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. आपण पाहत असलेली बातमी सर्व ठिकाणी शेअर करा. नमस्कार, जय महाराष्ट्र.